की अरब लोक बकऱ्या उंट सांभाळायला आपल्याला इथं ठेवतात, आपल्या लोकांना इज्जत नाहीत असं मी ना म्हणत आहे। असा एक भाऊ कमेंट केलेला आहे मला, काय म्हणतोय, जे काही सांगेल ना, जो माझा अनुभव आहे ना, तो अनुभव आज मी तुम्हाला सांगतो की अरब लोक उंट सांभाळायला बकऱ्या सांभाळायला आपल्याला इथं ठेवतात, आपल्या लोकांना इज्जत नाही। माझा अनुभव सांगतो, व्हिडिओ पूर्ण बघा, आवडलं ना तर लाईक करा, चॅनलला आणि सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला। व्हिडिओला सुरुवात करतो। नमः पार्वती पते हर हर महादेव, राम राम मंडळी, हर हर महादेव, जय शिवराय भावांनो। या भावानं जे कमेंट केलं ना, अरब लोक उंट आणि बकऱ्या सांभाळायला आपल्याला इथं ठेवतात, आपल्या लोकांना इज्जत नाही आहे। अरे भाऊ, हे जी तुला जी माहिती सांगितली ना, हे कुठनं तुला माहिती मिळाली मला माहिती नाही, किंवा तुझा एखादा कोणी मित्र या कोणी गावाचं ना तर कोणी ना कोणी तरी तुला ही माहिती दिली असेल, परंतु ही जी माहिती दिली ना, तर ही माहिती अतिशय चुकीची माहिती आहे। उंट सांभाळायला आता इथं उंट राहिले नाहीत, ठीक आहे। उंट सांभाळायला भारताचा माणूस नाही आहे, इथे सगळ्यात जास्त उंट आणि हे शेतामध्ये काम करणारा पाकिस्तानचा माणूस आहे। भारताचा माणूस उंट बकऱ्या सांभाळायला नाही आहे, म्हणजे मी बघितला नाही आहे, असेल पण मी बघितला नाही आहे। दुसरी गोष्ट, आपल्या लोकांना इज्जत नाही म्हणतो, भारताची जेवढी हा UAE मध्ये इज्जत आहे ना आपल्याही, मी सांगतोय का माहिती आहे का, मी तर राहतोय ना, मला माहिती आहे। तुम्ही बसलात घरी, तुम्ही भारतामध्ये आहात, तुम्हाला नाही माहिती, तुम्ही अजून दुबई बघितली पण नसेल, तुम्ही फक्त व्हिडिओमध्ये फोटोमध्ये बघितली असेल ना। मी तर फिरतो, मी रोजचे 300-400 किलोमीटर फिरून येतो, माझं कामच असं आहे फिरणार। आता माझा परिचय द्यायचा झाला तर मी आहे ड्रायव्हर कम टेक्निशियन, कॅम्पचं पण काम बघतोय, साईट वगैरे बघतोय, मला पगार किती आहे, मी कसं दुबईला आलो, मी सगळं सांगितलं नाही। अहो हे बघा माझा आहे, अवतार बघा माझा कसा आहे ना, हातात कलावा आहे, केदारनाथला गेलेलो होतो त्याचं कडा आहे, हातावरती छत्रपती आहे, गळ्यात रुद्राक्षी माळ आहे। अहो गल्फच्या देशामध्ये असं राहतं, म्हणजे काय तुम्हाला काय सांगू। UAE मध्ये ना आपले 2 मंदिर आहेत मोठे मोठे। अबुधाबीला मी गेलो नाही, जबलालीमध्ये एक मोठं मंदिर आहे, मी तिथे जाऊन आलो भरपूर वेळा, व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवरती। आपल्यासाठी ते मंदिर आहेत, आपल्यासाठी ते म्हणजे हर एक सुविधा या लोकांना दिलेली आहे, आणि इज्जत नाही असं नाही आहे। जे वातावरण जे चालू आहे ना ते मला माहिती आहे, मी पण बघतोय काय वातावरण चालू आहे इंडिया आणि बांगलादेशमध्ये, मला माहिती आहे। परंतु इकडला जो माहोल आहे ना खूप चांगला आहे, इकडले लोक असे नाही आहे, खूप प्रेमळ लोक आहेत, खूप प्रेमळ लोक आहेत। आत्तापर्यंत मला 8 वर्ष झाले या दुबईमध्ये, या UAE मध्ये, या मुस्लिम कंट्रीमध्ये। आत्तापर्यंत माझा जो अनुभव होता ना, मला आत्तापर्यंत कुठल्याच लोकल माणसानं कुठल्याच म्हणजे असं एखाद्या म्हणजे शिवी वगैरे दिली, किंवा मला असं बघितलं, किंवा माझ्यासोबत म्हणजे काहीतरी केलं, असं अजून पण झालं नाही आहे। हे मी व्हिडिओमध्ये याच्यामुळे बनवतोय की तुझे गैरसमज आहेत ना UAEचे, मी ते दूर करतोय तुम्हाला। अहो मी ह्या देशामध्ये जर असं असतं तर तुझा भाऊ थांबलाच नसता, हा राजा थांबलाच नसता इथे, मी लगेच आलो असतो। सौदीचं मला माहिती नाही, कारण की सौदी देशामध्ये होऊ शकतं की असं आहे, कारण की मी सौदीला काही गेलो नाही आहे, मी कतारमध्ये काही गेलो नाही आहे, मी दुबईमध्ये आहे, मला दुबईबद्दलची माहिती आहे ना। आता एवढ्या वर्ष झाले, मला अरेबिक थोडी थोडी बोलता येते, एवढे प्रेमळ लोक आहेत। आता जर मी इथं उन्हामध्ये उभा आहे ना, एखादा अरेबिक चालला ना, गाडी उभा करून मला पाणी देऊन जाईल, रोडावरती काम चालतात ना, हे लोक थांबतात, प्रेमळ लोक आहेत। आपल्या इकडल्यासारखे म्हणजे जी मानसिकता ना अशी नाही आहे यांची, एकदम खुले, एकदम ओपन माइंड लोक आहेत। काही लोक आहेत ना, त्यांना आपलं काहीच घेणं नाही आहे, ते आपले चालणार, जाणार, सलाम वालेकुम, वालेकुम सलाम, बस बोलणार आणि निघून जाणार, ते तुम्हाला काही छेडणारच नाही आहे, ते तुम्हाला म्हणणार नाही आहे, मला म्हणणार नाही आता कुठला अरबी की इथं उभा राहून काय करतो, या मस्जिद पुढे उभा आहे तू, इथं काय करतोय। मी मस्जिदमध्ये पण काम केलं आहे 1 वर्ष, डेरामध्ये एवढ्या मस्जिद आहेत ना, तिथं पण मी काम केलं। त्यावेळी तर ना माझी एवढी दाढी होती, एवढाली दाढी होती, परंतु कुठलाच इमाम आणि कुठलाच मस्जिदमध्ये काम करणाऱ्यांना मला कधीच रोखलं नाही आहे की तू आतमध्ये येऊ नकोस, आतमध्ये तुला येणं मनाई आहे म्हणून, असं कधीच झालं नाही आहे। मी मस्जिदच्या आतमध्ये मोठे मोठे झुमर असतात, मी त्याचं पण काम केलं। मी ड्रायव्हिंग करतोय, कधी आमच्या गाडीमध्ये काही हीट होते, गाडी ओव्हर हीट होते, तर आम्ही थांबतोय ना, तर कुठला पण RP लगेच गाडी थांबतो, विचारतो, अहमद क्या फालक, काय झालं, कसं आहेस, काय झालं, झैन, आम्ही म्हणतो अरबाब झैन। जर त्यांच्याकडे पाणी वगैरे असलं ना, ते लोक पाणी देऊन जातील। गाडीचं टायर फाटलंय, माझ्याकडे स्टेपनी नाही आहे, तर कुठला पण अरबिक येईल, गाडी थांबवेल, त्याचं टायर मला देईल, मला म्हणे हे घे आणि जा आणि रिपेअर करून मग मला इथे मला हे टायर परत आणून दे। स्टेपनी म्हणजे हवी ती मदत करतात हे लोक। मी हायवेला बघितलं, पाठीमागे एवढा पाऊस झालेला, त्या पावसामध्ये मी गाडी चालवली, माझी गाडी फसलेली, तर लगेच आर्मीचे मुलं असतात ना जे समाजसेवा करणारे, जसं पाऊस आला का लगेच गाड्या घेऊन, त्यांच्या गाड्या वगैरे फसल्या, रस्ते वगैरे वाहून गेले, लगेच मदतीला धावून येतात। आपण विचार करतो समजा भारतामध्ये असं आहे, मग इकडे कसं आहे, परंतु इथे काहीही नाही आहे, इथे असं काहीच नाही आहे। तुम्ही एकदा या इथे,
तुम्हाला वाटेल जरा अरे बापरे आर्मिक माणूस आहे बाबा, आपल्याला काय शिवी देतोय काय, मारतोय का पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जातोय काय, असं काही नाही आहे. ते जर ह्या देशामध्ये येतो, ह्या देशाचं खातो, ह्या देशानं आपल्याला एवढी इज्जत दिली, ह्या देशानं म्हणजे आपल्याला ह्या देशावरती आपलं घर चालतं, ते म्हणजे हे लोकच ना आपल्यावरती लक्ष देत नाही आहे. परंतु आपण जेवढे प्रेमानं ना त्यांच्यासोबत राहिलो तेवढे ते प्रेमानं आपल्यासोबत राहतात. हे सगळं खोटं आहे की इथे आपल्याला इज्जत नाही आहे, आपल्याला खूप इज्जत आहे. ते हा माझा अनुभव तुम्हाला सांगतोय मी. आपला इथं किती मोठा बिझनेस आहे भारतीयाचा, भारतीयांची हॉटेल आहेत, हॉस्पिटलमध्ये भारतीय आहेत, सगळे आपल्याच देशाचे लोक जास्त मिळणार आहेत तुम्हाला. तर हे सरासर खोटं आहे. तर हे माझा तुम्हाला मी अनुभव सांगितला. सपोर्ट करा. दुबईवरनं व्हिडिओ बनवतो आहे आणि जी काही मला माहिती असती मी तुम्हाला ती सांगत असतो. जे काही तुमचे प्रश्न असतात मी उत्तर देत असतो. कमेंटचे पण तुमचे उत्तर देईल मी. थोडं काम चालू आहे, कामामध्ये बिझी आहे. तर जसा वेळ मिळेल तुमचे सगळ्यांचे प्रश्नाचे उत्तर देईल मी. तर भावांनो इथंच थांबतो. जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, हर हर महादेव, जय शिवराय, जय शंभूराजे.